जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात देशभरातील 26 पर्यटकांचा मृत्यू झाला। या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय। यामध्ये पनवेल येथील दिलीप देसले यांचा समावेश आहे। या घटनेमुळे देशभरात संताप व्यक्त केला जातोय। या हल्ल्याचा थरार मीडियाद्वारे प्रसारित झाल्यानंतर संतापाची अक्षरशः लाट उसळली। पनवेलमध्ये दिलीप देसले यांचं पार्थिव आणल्यानंतर त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी पनवेलचे माजी महापौर जगदीश गायकवाड यांनी आपल्या संतापाला वाट करून दिली। त्यांनी अत्यंत उग्र भाषेत या हल्ल्याचा निषेध नोंदवत सरकारकडे अत्यंत गंभीर मागणी केली आहे। काश्मीरचा हल्ला तर काश्मीरमध्ये होणारे सातत्याने हल्ले हे हिडन एकदम गुप्त पद्धतीचे हल्ले आहेत आणि हे हल्ल्यांना ॲक्शन टू रिॲक्शन देण्यासाठी खरं म्हणजे साऱ्या भारतीयांनी या ठिकाणी उतरलं पाहिजे आणि कुठल्याही टेररिस्टला अशी कास्ट नसते। त्यामुळं आम्हाला माझी विनंती आहे की महाराष्ट्राच्या सरकारला, केंद्राच्या सरकारला किमान आज ते 26 मारलेत ना, आम्हाला 26 दिवस द्या। मी महाराष्ट्रातून 26,000 शार्प शूटर असे हजारो लोक आम्ही तयार करून आम्ही हमला करायची ताकद, आम्हाला मटेरियल पुरवा, आम्हाला 6 दिवसच ट्रेनिंग द्या आणि आर्म्स आमच्याकडे द्या। आम्ही किती लोक मारून येतो बघा। कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतला आज आमचा दिलीप देसले हा अत्यंत नवीन पनवेलमधला सर्वसामान्य लोकांमध्ये वावरणारा माणूस आणि पर्यटकांची त्याला आनंद दर प्रत्येक वर्षाला जसे फिरायला जातात तसे ते फिरायला गेल्यात। आज हा खूप मोठा आज 26 लोक त्यांनी ॲट अ टाइम मारलेले आहेत। इतर राज्यातले 2, 4, 1, 2 असे आणि फॉरेनरवरून सुद्धा त्याच्यावरती गोळीबार अटॅक झालेला आहे। त्यामुळं ही इनोमध्ये बातमी केलेली आहे आणि त्यामुळं आज मला आमच्या या देशाच्या जी काय आपली तटरक्षक आहेत, देशामध्ये जे सैनिक काम करतात त्यांच्यावर 100% मला गर्व आहे। परंतु त्यांचा जो हिडन अजेंडा आहे त्याच्यापुढे आपल्याला शेवटी नतमस्तक व्हायला लागलेलं आहे। पण याचा बदला घेण्यासाठी मी अमितजी शाह भाई डेरर आहेत, मला त्यांना विनंती करायची आपल्या माध्यमातून की अमित शाह साहेब, माझ्या रायगड ठाण्यातून तुम्हाला आज 2600 मुलं माझी द्यायची तयारी आहे। फक्त तुम्ही आम्हाला हत्यारा द्या आणि 6 दिवस ट्रेनिंग द्या। आमच्याकडे रिटायर ऑफिसर आहेत, आर्मीचे आहेत, पोलीस दलातले चांगले शार्प शूटर आहेत। आम्हाला तुम्ही 6 दिवस ट्रेनिंग द्या आणि 20 दिवसात आम्ही त्यांचा जर खात्मा केला नाही तर परत आम्हाला महाराष्ट्रात घेऊ नका। ही देखील आजच्या प्रसंगी मी आपल्याला इतर या समोर चितेला साक्ष ठेवून सांगू शकतो। ते जर एकाला उडवतील तर आपली 100 लोकांना उडवायची ताकद ही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीत दिलेली आहे। त्यामुळं आम्हाला खरंच खूप आजची चीड खूप मोठी चीड आहे। सातत्याने हल्ले आमच्यावरच होतात, आम्ही कधी करणार आहोत आणि म्हणून ॲक्शन टू रिॲक्शन देण्याची माझी विनंती आहे। आणि मग किती हजारो लोक लागतील तर आम्ही पुरू शकतो, मी पुरू शकतो आणि म्हणून सगळे ब्लॅक पॅन्थर बाहेर आता अशा वेळेस येणं गरजेचं आहे। आणि म्हणून मी विनंती करेन की देशाच्या रक्षणासाठी मरण आलं तर बेहत्तर, पण आता ह्या असे शहीद होणं उचित नाही। म्हणून ॲक्शन टू रिॲक्शन अमित शहाजींनी दिलं पाहिजे। त्यांना माझा हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवा। कितीही मेंबर्स लागतील, हे महाराष्ट्राचे झाले, UPत आहेत, बिहारमध्ये सगळीकडे आपण पाहतो ना, फिरायला जायचे की नाही ही लोकांच्या मध्ये भय आणि भीती निर्माण झालेली आहे। परंतु त्यांना खरंच जाणं तर ते पर्यटक आहे ते जातातच आणि आपण काय जातो बाबा या ठिकाणी चांगला या ठिकाणी देखावा आहे ते बघण्यासाठी जातो। परंतु आता याची प्रिकॉशन सेंट्रल गव्हर्नमेंटने घेतली पाहिजे की तशी चांगली यंत्रणा बसवल्या पाहिजेत। त्या ठिकाणी कॅमेरे हे ते आणि अजून आमच्या जे सोल्जर आहेत जे बॉर्डरवर आहेत त्यांना चांगल्या आर्म्स म्हणतात ते पुरवलं पाहिजे। म्हणजे एकदा आपल्या एका फौजीने एकदा कार्यक्रम केला की पुन्हा आपल्याला कधीच भीती नाही झाली पाहिजे। म्हणून माझं तर म्हणणं आहे की आरपारची लढाईला सुरुवात करूया। आम्ही सगळे आपल्यासोबत आहोत, सरकारसोबत आहोत, आपल्यासोबत आहोत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।